खुळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल आयोजित भव्य कीर्तन महोत्सव 2021 मंजरथ रोड माजलगाव जिल्हा बीड। प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल सर्वस्नारे संस्थापक आदरणीय श्री शिवाजी महाराज गडदे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने समस्त पंचक्रोशी मधील असणारे गावकरी मंडळी भाविक भक्तांच्या सहकार्याने संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह। या सप्ताहामध्ये ज्ञानवंत गुणवंत कलाकार मृदंगाचार्य कथाकार महाराष्ट्रातील विद्वान मंडळी येतात, ज्ञान प्रबोधन करतात आणि इथे राहणारी संपूर्ण भ्रमण मंडळी सुगंध घेतात। या ज्ञान सप्ताहामध्ये आज तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे। सेवेसाठी संपूर्ण नगरीमधील असणारे सर्व महाराज मंडळी एक एकाहुनी बळीरे आदरणीय श्री भागवताचार्य कालिदासजी महाराज नाईक नवरेश, मृदंगाचार्य माऊली महाराज, नाना महाराज, तुकारामजी नाना सोळंके, भागवत कथाकार आदरणीय श्री अंकिताताई आणि तुम्ही सर्व श्रोतृ मंडळी, दत्ता महाराज, गायक सर्वजणच मोठ्या आदराने प्रेमाने येता आणि सहकार्य करत आहात, रस घेत आहात। म्हणजे आमचे बालासाहेब मामा, हेही प्रकाश नाना, आदरणीय कुंडकर महाराज शास्त्रीजी, एक एकाहुनी बळीरेश आणि लाऊडस्पीकर वाले यांच्या सहकार्याने थोडासा मला स्वरामध्ये बास लागतोय। जे काय म्हणतात ते कळत नाही, पण स्वर दे गात असताना जेवढं असतं ना, विको विको थोडासा विको ठेवायचा, थोडा थोडा। सर्वांना आनंद प्राप्त होत आहे असं सर्वजण सर्व प्रकारचे कीर्तनकार मंडळी इथे येतात। त्यामध्ये अतिशय कठीण मार्गामध्ये कठीण कालामध्ये चाललेली आपण सर्वजण वारकरी संप्रदायाची मंडळी आहोत। तत्वज्ञान जगासमोर मांडण्यासाठी मराठी भाषांतर गाथ्यामध्ये केलं। गाथ्यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिली, पण प्रश्नाच्या उत्तरामध्ये कोणी घ्यायला तयार नाही झालं। पुन्हा अनेक पद्धतीने सांगितलं। त्यामध्ये सांगत असताना मनुष्य जीवनाने कसं आयोजन केलं पाहिजे मनुष्य जीवनाचं, याचं सुंदर असं मार्गदर्शन करणारा हा अभंग आहे। मार्गदर्शनावर आणि आयोजनावरच कार्यक्रमाची शोभा असते। घरामध्ये लग्न असेल तर 2-4 महिन्यापासून आयोजन करावं लागतं। सत्यनारायणाची पूजा असेल तर 8 दिवस तरी त्यामध्ये घालावे लागतात। कोणताही कार्यक्रम हा आयोजनावरच शोभायमान असतो। आयोजन सुंदर असेल तर कार्यक्रमही सुंदर होतो। तसं आयुष्याचं आयोजन चांगलं करता आलं तर आयुष्यही सुंदर बनतं। आयोजन जर करता नाही आलं तर मनुष्य जन्माचं पशु जन्म होण्याला वेळ लागत नाही। महाभारतामध्ये
राजसूय यज्ञाचं आयोजन ठरलं. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण कन्हैयाकडे आयोजन देण्यात आलं की कोणाला कोणतं काम सांगायचं. भगवान कृष्णाने राजे महाराजे सर्वांना बोलावलं. सर्वजण आले. पहिलं भीमाला काम सांगितलं. भीमा, तू स्वयंपाकाचं काम करायचं. कारण भीमाला खाण्यामध्ये रुची होती. ज्याची ज्याच्यामध्ये रुची असते त्याचं नियोजन त्याच्यामध्ये करावं लागत असतं. सहदेवाला पूजेचं काम दिलं. नकुलाला द्रव्य गोळा करण्याचं काम दिलं. श्रीकृष्ण कन्हैयाने संतांची पूजा आणि पात्र उचलण्याचं काम घेतलं. कृष्ण पादाव नेजने, द्रौपदीला परिवेशने संतांची सेवा करण्याचं काम दिलं. आणि दुर्योधनाला वित्तमंत्र्याचं पद दिलं. कर्णाला दान देण्याचं काम दिलं. कर्णो महादाने महामनाः परिवेशने द्रुपदजा कर्णो महादाने महामनाः सहदेवस्तु पूजायां नकुलो द्रव्य साधने परिसेवने जिष्णुः कृष्णः पादसेवने धनाध्यक्ष सुयोधनः. राजे महाराजांनी ऐकलं आणि विचारलं, देवा, पांडवांचा शत्रू दुर्योधन आहे, व या दुर्योधनाला वित्तमंत्र्याचं पद का दिलंस? धनाचा कोशाचा भाग त्याकडे का दिलास? जर त्याने धन यज्ञामध्ये मोकळ्या हाताने जर देऊन टाकलं आणि अर्ध्या यज्ञामध्ये जर धन संपलं तर काय करायचं? भगवान कृष्ण म्हणले, चिंता नका करू, यज्ञ तर सुरू होऊ द्या. ठीक आहे देवा, तुझ्यावर आमचा विश्वास आहे. यज्ञ सुरू झाला. दुर्योधनाने 1000 रुपये जिथे लागतील तिथे 10,000 खर्च करायचे. सडळ हाताने मदत करा. दुसऱ्याच्या लग्नामध्ये बुंदीचं टोपलं 2च पात्रावर संपत. विठाला विठाला प्रकारचा यज्ञ संपन्न झाला. राजे महाराजांनी कृष्णाला प्रार्थना केली की देवा, द्रव्य तर संपलं नाही. द्रव्य भरपूर दान केलं या दुर्योधनाने, भरपूर दिलं. का बरं असं झालं? कृष्ण म्हणला, हे मला माहित होतं. कारण दुर्योधनाच्या हातावर जी असणारी धनरेषा आहे त्या हाताने जर त्याने 1 रुपया दान केला तर त्या ठिकाणी ज्याचा दान केला त्याचे 1 रुपयाचे 10 रुपये होतात. ही धनरेषा दुर्योधनाच्या हातावर आहे हे मला माहित होतं, म्हणून मी त्याचं आयोजन त्याच्यामध्ये केलं. सोनियाच
सोन्याचं ताट आहे. या सोन्याच्या ताटामध्ये गावरान गाईच्या दुधाची खीर, काजू बदाम पिस्ता सर्व प्रकारचे पदार्थ टाकून लाल दूध होईपर्यंत शिजवलेली आहे. अशा प्रकारची सुंदर खीर सोन्याच्या ताटामध्ये ठेवलीस आणि ते कुत्र्यासमोर नेऊन ठेवलीस तर सांगा काही उपयोग आहे का? अशी खीर कोणाला द्यायला पाहिजे? कीर्तनकारांना, महाराज मंडळीला द्यायला पाहिजे, वारकऱ्यांना द्यायला पाहिजे. पण चुकीचं केलं, क्षीरीने भरिले आणि भक्षावया दिले स्वाना लागे, कुत्र्यासमोर ठेवली रे. तसं झालं आमचं. हा जो देह आहे हा सोन्याचं ताट आहे. या सोन्याच्या ताटामध्ये भक्तीचं प्रेम हे दुधाची खीर आहे. ते प्रेम आम्ही विषय रूपी कुत्र्यांच्या समोर ठेवलं. विषय ओढी
आयोजन चांगलं जर केलंस तर चांगलं आहे, आयोजन चांगलं नाही झालंस तर सोन्याच्या ताटामध्ये जशी दुधाची खीर भरावी आणि कुत्र्यासमोर ठेवावी असं जर आयोजन झालं, खंतितेन करा होणे गाढव कुत्रा, कसं व्हावं लागेल. आयुष्य 100 वर्षाचं मिळालं आहे सज्जनावश. 100 वर्ष साधारण गोष्ट नाहीये. 100 वर्षाचं आयोजन कसं करायला पाहिजे, चांगल्या प्रकारचं साधू संतांनी सांगितलं. ब्रह्मचारी धर्मे ओकावी अक्षरे, आश्रमी विचार षटकर्मी, वानप्रस्थ तरी असं राहू द्या हो, याच्यात बदलच करू नका. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग, संन्यास तो त्याग संकल्पाचा. 25 वर्षापर्यंत अभ्यास करायचा, 25 ते 50 संसार करायचा, 50 ते 75 वानप्रस्थ आणि 75 ते 100 पर्यंत संन्यास ग्रहण करायचा हो, असा नेम आहे. यामध्ये रात्र आणि दिवस 2 भाग आहेत. मनुष्याचं जीवन कसं जातं भागवतामध्ये सुंदर वर्णन केलं. निद्रया रियते नक्तम व्यवायेन च वावयः, दिवाचार्थे हया राजन्, कुटुंब भरणेन वावयः. दिवस कसा जातो कुटुंबाच्या लालन पोषणाच्या चिंतामध्ये आणि पैशाच्या चिंतामध्ये जातोस. पुरुषार्थ करणं चांगली गोष्ट आहे, चिंता करणं वाईट गोष्ट आहे. धन पाहिजे, धनाशिवाय प्रपंच चालत नाही. एवढंच काय, धनाशिवाय परमार्थही चालत नाही. ते एवढं मोठं तयार करायचं तर मग इथे धन पाहिजे. महाराज लोकांना आणायचं, धन पाहिजे. महाराजांना हे धन लागतं. सब पैसे के भाई, अपना साथी नहीं कोई, अपना साथी नहीं कोई. आता मस्त. जब तक अपने पल्लों में पैसा, तब लोग सलाम करे. एक दिन पैसा निकल गया तो कोई नहीं मीठा बोले. सब पैसे के भाई, अपना साथी नहीं कोई, अपना साथी नहीं कोई. म्हणूनच महाराज मंडळी पैसे घेतात, घ्यायलाच पाहिजे आणि तुम्ही लोकांनी हे द्यायलाच पाहिजे. जर तुम्ही पैसा नाही दिला तरी नवीन कलाकार मंडळी तयार होणार नाही. ऐका, विषय निघाला म्हणून सांगतो. जर वारकरी महामंडळामध्ये जर पैसा तुम्ही महाराज लोकांना दिलाच नाही तर महाराज लोक दुसरा धंदा करतील. बरोबर की नाही ना? महाराज लोक दुसरा धंदा करतील. एवढे कलाकार दुसऱ्या धंद्यामध्ये जर गेले तर एका 2-2 तासाचे 5-5 हजार रुपये देतील त्यांना. हे सत्य आहे. म्हणून नवीन कलाकारांना, कीर्तनकारांना न मागता आपण भरभरून पैसा द्यावा, याचा विरोध करू नये. हो द्या ना श्रीमंत, आपलेच आहेत ना, वारकरी संप्रदायाचे आहेत.
हो द्या श्रीमंत, काय होतंय? का समजू नये समाजाने आपला कीर्तनकार चांगल्या गाडीमध्ये पाहिजे? का समजू नये? ख्रिश्चन मध्ये गेलं तर फुकट गाड्या देतील, VIP देतील का नाही? आम्ही का आमच्या संप्रदायामधल्या लोकांना लहान बघावं, त्यांना कमी लेखावं? लेखू नका. त्यांनी मागू नये खरंय, पण तुम्ही दिल्याशिवाय राहू नये. विठ्ठल विठ्ठल द्रव्य कमवावं, त्याच्यामध्ये चिंता करू नये. चिंतेने आपलं दिवस गेला, रात्र गेली झोपीमध्ये, जागा झालाच तर संघामध्ये गेली, रात्रही गेली आणि दिवसही गेला, शिल्लक राहिलंच काय आपल्यापाशी? ऐका, आपल्यापाशी खरं धन आहे समयाचं, वेळेचं खरं धन आहे. सोन्याचं खरं धन नाहीये, पैशाचं खरं धन नाहीये, लोक प्रतिष्ठेचं खरं धन नाहीये. खरं धन आहे आपली वेळ. 10 महिने आपली वेळ गेली हो. कशामध्ये गेली? कोरोनामध्ये गेली. आता कुठेतरी आमचं सुरू झालं, मग आम्ही जरा प्रफुल्लित झालो आणि तुम्ही पण जरा आनंदाने व्यवहार करू लागले. आता जरा बरं वाटतं की नाही? 10 महिने गेले, आपल्या चांगलं डोक्यामध्ये बसलेलं आहे. कोरोनाने 10 महिने आपले घालवले, वेळ महत्वाचा गेला. पण मी म्हणेल, आमच्या सारख्या साधकांचा वेळ उपयोगाला आला. विठ्ठल विठ्ठल सारावा चिंतने एकांतवासी, गंगा स्नाने देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार. धन हे आपलं समय आहे, त्याचं आयोजन करता आलं पाहिजे. 100 वर्षाचं आयुष्य आहे, ज्याला 1 घंटा सांभाळता येतो त्याला 3 घंटे सांभाळता येतात, ज्याला 3 घंटे सांभाळता येतात त्याला अख्खा दिवस सांभाळता येतो. वैकुंठवासी ब्रह्मलीन डोंगरे महाराज सांगत असत, ज्याने 3 तास आपले चिंतनामध्ये घातले त्याच्या मनाचा सांभाळ भगवान 9 तास करत असतो. डोंगरे महाराजांचं वाक्य नानाश. म्हणून पद्धतीत 3 तास कथा, 2 तास कीर्तन पद्धती आहे ही. 3 तास जर आपण चिंतन केलं तर 9 तास आपले भगवान आपल्याला सांभाळत असतो. ज्याला 3 तास सांभाळता आले त्याचे 9 तास देवाने सांभाळले. 9 आणि 3 12 तास कामाला लागले. 24 तास आपले आहेत. 24 तासामध्ये आपल्यासाठी 3 काम आहेत. कोणते? एक आहे पोट, दुसरं आहे भजन, तिसरं आहे शयन, 3 आहेत झोपायचं 3 तास, भजन झोपायचं 8 तास, झोपायचं 8 तास, काम करायचं ड्युटी 8 तास आणि भजन करायचं, बोला ना, 8 तास. 8 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24 तास गेले. 8 तास झोपल्याने चांगल्या माणसाचं चांगलं स्वास्थ्य राहतं. जन्माला आलेलं बाळ 2 वर्षापर्यंत 15 ते 16 तास झोपत असतं. त्याला ती झोप अवश्य आहे.
नंतर त्याची झोप कमी 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 होत जाते. तरुण अवस्थामध्ये झोप कमी होऊन 8 तास राहते. चांगली झोप चांगलं आरोग्य. ज्याला चांगली झोप येते त्याचं आरोग्यही चांगलं राहतं. कीर्तनात नाही बर का, घरी गेल्यावर गादीवर पडला की 8 तास झोप लागावी. मोजून 12ला झोपले सकाळी 8लाच उठायचं. 1ला झोपले 9ला उठायचं. 10ला झोपले जसं जसं होईल तसे 8 तास बघायचे. 8 तास झोप आरोग्य सांभाळलं. 8 तास झोपल्याने आपलं आरोग्य चांगलं राहिलं. 8 तास काम करायचं आणि 8 तास भजन करायचं. 8 तास आपण काम करतोच आहे की नाही, करतो की नाही 8 तास काम. सरकारी ड्युटी किती गुरुजी? 8 तास आहे विद्यालयामध्ये. बाकी कोणत्या ऑफिस मध्ये 8 तास आहे कमीत कमी. ओव्हर टाइम केला तर वेगळी गोष्ट आहे. 8 तास ड्युटी आहे कशासाठी? पोटासाठी. झोप कशासाठी? आरोग्यासाठी. आणि भजन कशासाठी? परलोक सुधारण्यासाठी, मृत्यू सुधारण्यासाठी. ते आपण आलो होतो याचं सर्टिफिकेट प्राप्त करण्यासाठी 8 तासाचं भजन आवश्यक आहे. मग बघा आपण किती भजन करतो, ज्याचं त्याने तपासून पाहावं. 8 तास करतो का? नाही करत. आणि केलं तर काही अडचण आहे का? नाही अडचण. अडचणही नाहीये पण करत नाहीस. करत नाहीये, दुसरं करतो. काय काय करतो? आता काय काय करतो हे कशाला वर्णन करायचं. 8 तास आपले व्यर्थ जातात. चौका चौकामध्ये बसतो, इकडे तिकडे फिरतो. नको नको ते धंदे मनुष्य करत असतोस. काम केलं पाहिजे 8 तास, भजन केलं पाहिजे 8 तास, झोप घेतली पाहिजे 8 तास. आणि महाराज असं जर नाही केलं तर मग तोटा आहे. असं जर तुम्हाला आयोजन करता नाही आलं, खंते न करा होणे गाढव कुत्रा. आणि जर असं आयोजन करता आलं तर आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद स्वरूप आपण परमात्मा स्वरूप होऊ शकतो एवढं आपल्यामध्ये सामर्थ्य आहे. मग आम्ही आयोजन केलं पाहिजे. अहो पोटासाठी तर काही लागणार आहे ना. महाराज म्हणले हो करा ना. पोटा पुरते काम,
पुरतं काम करास, काही हरकत नाहीये. पुरतं म्हणजे आवश्यक असणार तेवढंच. 6 काम आहे. एक व्यापार आहे, एक व्यवसाय आहे, शेती आहे, मजुरी आहे, नोकरी आहे आणि कला आहे. 6 काम आहेत. व्यापार व्यवसाय सर्वांना माहित आहे, शेती सर्वांना माहित आहे. व्यवसाय करायचा असेल तर 8 तास करा, व्यापार करायचा असेल 8 तास करा, नोकरी करायची असेल 8 तास करा, मजुरी करायची असेल तर 8 तास करा. पोटासाठी, देवासाठी मजुरी करायची असेल तर जन्मोजन्मी करा. बहुकाल की न मजुरी विधी फल ते चारी. तो केवट म्हणला, रामजी मी बहुत काल पर्यंत मजुरी केली आहे आणि त्याचं फल मला आज मिळालेलं आहे. तुमचे चरण मला धुण्यासाठी प्राप्त झाले. केवटाने मजुरी परमार्थाची केली. आपली मजुरी प्रपंचाची आहे. आपल्या मजुरीमध्ये सुद्धा परमार्थ येऊ शकतो. हीच मजुरी आपण इमानदारीने जर केली, 8 तास सेवा, देशाची म्हणा, आपल्या धंद्याची म्हणा, कोणती पण सेवा, तलाठी असाल, कोणी दुसऱ्या नोकरीवर असेल, इमानदारीने पुढचा येणारा मनुष्य आपला देव आहे असं समजून जर केले, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा. पूजा केली होय अपारा तोषा लागी. मजुरी केली, शेतीमध्ये आपण शेती करतो, इमानदारीने करतो का? 10-10, 12-12 वाजेपर्यंत घरीच असतो चौकामध्ये आणि परत म्हणणार शेती काय परवडत नाही, विकायला पाहिजे असा विचार करतो. नाही, 8 तास जर इमानदारीने शेती केली तर कसाही कुटुंब चालू शकतो. शेती नाही जमले मग कला आहे, कलाश, जशी मृदंगाची कलाश 8 तास जर अभ्यास केला, कीर्तनकाराची कला 8 तास जर अभ्यास केला, गायनाची कला 8 तास जर गायन केलं तर कसाही मनुष्य चांगल्या प्रकारचं आपलं पोटही भरू शकतो आणि परमार्थही करू शकतो. विठाला विठाला याचा अर्थ आहे आवश्यक तेवढं. 2 गोष्टी आहे, एक आवश्यक आहे आणि एक आकर्षक आहे. यालाच एक इच्छेचं असतं आणि एक गरजेचं असतं. दोन्हीमध्ये आपला प्रपंच चालतो, जीवन चालतं. ऐका, आपल्या घरामध्ये गरजेच्या वस्तू जास्त आहेत का इच्छेच्या जास्त आहेत? आपल्या घरामध्ये इच्छेच्या वस्तू जास्त आहेत, गरजेच्या कमी आहेत. गरजेसाठी काय लागतं? निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमाचे स्थान, कोटी गोवा, कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदय नारायण साठवावा, हृदय नारायण साठवावा. राहायला घर लागतं, खायला थोडीशी भाकरी लागते, अंगावर वस्त्र लागतं, निर्वाहापुरतं हे लागतं, जास्त नाही लागत गरजेचं एवढं आहे. अनावश्यक मात्र दुसऱ्या गोष्टी आहेत.
4-5 ड्रेस आपल्या अंगावर असले बस झालं. पण 4-5 पेक्षा 10-12 असतात आपल्या घरामध्ये. चांगली गोष्ट, दिले कुणी दान केलं तर आपल्यापाशी असावेत. असतातच, लोक देतात आपण घेतो. विकत कधी आपण ड्रेस घेत नाही. कोण आपण, बर का, दिले तेवढे घेतो, ते संपत नाही. म्हणून 10-12 ड्रेस शिल्लक असतात. पण गरजेचे जर असले, बर का महाराज, कधी आपण विकत घेणार? 1 ते 2 ड्रेस घेतो विकत वर्षाला, आळंदीला गेल्या. पण बघा आता संक्रांत आली की नाही? घरामध्ये आपल्या मंडळीच्या साड्या भरपूर असतात. कमीत कमी प्रत्येकीच्या घरी 10च्या पुढे साड्या आहेत. महाराष्ट्र म्हणतात 50-50. आता मला काय माहित किती असतात. 50-50 साड्या आहेत. तरी पण आता येणार, चला साडी घ्यायला, चला घ्यावीच लागते. जर नाही घेतली तर संक्रांत चांगली होणार नाही. घ्यावीच लागते. घेणं ही कर्तव्य आहे. अनावश्यक साड्या भरपूर असतात. कमीत कमी मागच्या तरी दान देत जावं, संपत जाव्याच. पण ते पण होत नाही. चांगल्या दिसतात, ठेवाव्या लागतात, ठेवायची गरज वाटते. एक भिकारी जेवणासाठी त्याने विचार केला, 5 तारांकित हॉटेलमध्ये जायचं. आता भिकारी, पैसे किती? 200 रुपये जमा झाले. गेला, ऑर्डर दिली, गुलाबजांबू, बासुंदी, जिलेबी, भरपूर पदार्थ खाल्ले. मन सोक्त जेवला. ढेकरे जेवण दिसे साचे, नाही तरी काचे कुंथा कुंथीश. बिलाची चिठ्ठी आली समोर. चिठ्ठी घेतली, टेबलवर गेला. 1200 रुपये बिल झालं. 200 रुपये टेबलावर ठेवले. हो, मी भिकारी आहे, 200 रुपये आहे माझ्यापाशी. अरे 1200 रुपयाचं खाल्लंस, असं चालणार नाहीये, द्यावे लागतील 1200 रुपये. बस इथे बसवला. पोलिसला फोन केला, पोलीस आले, पकडलंस, सांगितलं आणि 1200चं बिल केलंस. पोलिसांनी धरलं, बाजूला नेलंस. भिकाऱ्याने 100ची नोट दिली, पोलिसांनी सोडून दिलं. आवश्यक तेवढं नाही केलं, गरजेचं तेवढं नाही केलं, अनावश्यक तेवढं केलंस, अशी फजिती होत असते. साधूच्या घरामध्ये आवश्यक तेवढ्याच वस्तू असल्या पाहिजे. अनावश्यक वस्तू मध्ये मनुष्य आपलं आवश्यक असणार साध्य विसरून जात असतो. विठ्ठल विठ्ठल. एक गरीब होता, त्या गरीबाने पाहिलं होतं एका सावकाराचा थाटमाट. त्याला सावकाराला सवय होते की रोज रोज उठायचं आणि 2 सेवक घेऊन बाहेर दिशेला जायचं यायचं. पण हातपाय धुवायचे, गरम पाणी, टावेल घेऊन उभे आहेत, सर्व व्यवस्था आहे. मंडळी, पत्नी स्वतःची आंघोळ घालायला चंदन लावायची आणि मग आंघोळ झाल्यावर पाटावर उभा राहायचं. तिने ओवाळायचं, चंदन टिका करायचा आणि मग त्याने पलंगावर गादीवर बसायचं. दिवा आरती लावलेली, मौज चालाय त्याची. त्याचा तो विलास होता. विलास त्याचा त्याने पाहिला गरीबाने. त्याला वाटलं असं जीवन असावे माणसाचं. उठला की 2 माणसं बरोबर, आंघोळीला गरम पाणी, अत्तर लावलेलं, ववाळलेलं, चंदन लावलेला, एवढी सेवा करते मंडळी. त्या गरीबाने आपल्या पत्नीला सांगितलं, उद्या मला अशी व्यवस्था झाली पाहिजे, तू गरम पाण्याने आंघोळ घालायची. ती म्हणली ठीक आहे, आता आदेशच आहे तुमचा मालकाचा, तर मी करतेच. मग बाहेर देशाला जायचं आहे, 2 नौकर पाहिजे, 250 रुपयाचे 2 लावले रोजाने. 2 डबडे घेऊन 2 जण बाजूने निघाला बाहेर दिशेला. बाहेर दिशे येऊन आला, आंघोळीला पाणी गरम, हातपाय घासले, चंदन लावलंय, आंघोळ झाली, टावेल गुंडाळलेली, बडेल अंगामध्ये नाही, तिलक लावला, पत्नीने ओवाळलं. बसायला काय पलंग थोडाच आहे,
झोपडी होती बिचाऱ्याची. झोपडीमध्ये बाज टाकलेली, बाजावर पंत्या ठेवलेल्या चार बाजूला चार, आणि हात जाऊन तर त्याने पाहिलं होतं सावकार उडी मारून बसत होता. याने उडी मारून बसायला गेला, पण त्या खाली पडल्यास झोपडीने पेट घेतला. ढण झोपडी जळू लागली. गाव जमा झाला. पळा 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 बुजवली कसे तरी. पाणी टाकलंस. बाहेर रडत बसली पत्नी. विचारलं गावकऱ्याने, अरे तुझ्या घरामध्ये लाईट नाही, काही नाही, गॅस दिसत नाही, कशी काय झोपडी जळालीस? म्हणली या मेल्याचा विलास जळू लागला. तसा आपला विलास जळत आहे. जाणीय तबाही, ऐका, जाणीय तबाही, जीव जग जागा, सब विलास विराग अनुरागा, जब सब विलास विराग अनुरागा. आपला विलास जास्त चाललेला आहे, आवश्यक तेवढं आपण करत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबांनो, पोटापुरते काम, गरजेचं काम करा, परंतु परी अगत्य तो राम. राम आपल्या जीवनाचं साध्य असावं, काम आपल्या जीवनाचा साध्य नसावं, प्रतिष्ठा आपल्या जीवनाचं साध्य नसावं, धन आपल्या जीवनाचं साध्य नसावं. खेदाची गोष्ट आहे, विद्वान मंडळी सुद्धा प्रतिष्ठा साध्य करून बसले, धन साध्य करून बसले, म्हणून आहे ते राहिले निराळेचे. जे साध्य करायचं होतं ते निराळच राहिलं. काय साध्य आहे? अगत्य तो राम. राम अगत्य केला पाहिजे. अगत्य म्हणजे आवश्यक, आपल्या जीवनाचं साध्य. रामच का बरं? राम शब्दामध्ये तीन आहे. चंद्र आहे, सूर्य आहे आणि अग्नी आहे. अग्नी काय करतो? अग्नि तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारणी अनंत पाप राशी, हरी उच्चारणी अनंत पाप राशी. राम बोलल्याबरोबर त्याच्यामध्ये अग्नी आहे. अग्नी जाळायचं काम करतो. अग्नीमध्ये जुनं पुराण असलेलं सरपण टाकलं तरी जळतं, 10 वर्षापूर्वीच टाकलं तरी जळतं, 5 वर्षाच्या पूर्वीच टाकलं तरी जळतं, 1 महिन्यामधलं टाकलं तरी जळतं. पेटल्यानंतर आज तोडलेलं झाड जरी टाकलं तरी जळून भस्मसात होत. तसं राम शब्द उच्चारल्यानंतर अनंत जन्मांतरीचं पाप असलेलं ते पण जळतं, या जन्मातलं असलेलं तेही जळतं,
बाळपणामध्ये केलेलं तेही जळतं, 1 वर्षापूर्वी केलेलं तेही जळतं, 1 महिन्यापूर्वी केलेलं तेही जळतं आणि पुन्हा 8 दिवसामध्ये केलेलं तेही जळतं, आज केलेलं तेही जळतं, मंडपामध्ये आल्यावर केलेलं तेही जळतं. असं सामर्थ्य या राम शब्दामध्ये आहे. म्हणून भारत देशाने राम स्वीकार केला. राम स्वीकार केला. पाहुणे भेटल्यावर काय म्हणतो? राम राम म्हणतो की नाही? राम राम, जय हरीश, राम राम. खाली सकाळी उठल्याबरोबर एकदा जरी राम म्हणलं ना तरी दिवस सुखाचा जातो. बैसली ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा. बसल्या बरोबर राम म्हणा, उठल्या बरोबर राम म्हणा. हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला. गाताना हरी बोला, खाताना हरी बोला, चालताना हरी बोला, हरी बोला. भांडण करताना सुद्धा हरी बोला. कसलंही भांडण असूया बोलायचं, शिवी द्यायचे रामकृष्ण हरी, तसं करू नका म्हणा. रामकृष्ण हरी म्हणायचं, बसल्या बसल्या म्हणायचं. केवढी सूट दिली संतांनी. बैसली ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा. भाय तू भाय अनख अलस हो, नाम जपत मंगल देसे दस. मंगल भव अमंगल हाय, सर्व राम सिया राम, सिया राम, सिया राम, सिया राम. कोणत्याही अवस्थामध्ये राम बोला. जळून भस्मसात पाप होणार. सूर्यनारायण आहे त्यामध्ये. राम मध्ये सूर्य आहे. भानुबीज कोणता सूर्य आहे? रकार अग्निबीजम सात, अकारो भानुबीजम सात, मकार चंद्रबीजम सात. राम शब्दामध्ये किती वर्ण आहे? तो वर्ण असं एका ठिकाणी विचारलं, म्हणलं किती वर्ण आहेत? एक आजी म्हणली, महाराज आम्हाला 2च वर्ण माहिती आहे, एक तिखट आणि एक सपक. घ्या. वर्ण म्हणजे काय? अवघडच आहे की नाही? हा, वर्ण नाही कळणार. या वर्णा परवता माऊली बोलते अक्षरू नाही. 52 वर्ण ज्ञानेश्वरी मध्ये आले. आणि इथे राम शब्दामध्ये किती वर्ण आहे नाही सांगता येणार. र एक आहे. पुन्हा र ला हलंत, शास्त्री सांगू शकतात. र ला हलंत केलं. हलंत म्हणजे लंगडा. र अर्धा केला, पुढे आ लिहिला. र अधिक आ बरोबर रा. म अधिक अ बरोबर म. 4 वर्ण आहे. 4 राम शब्दामध्ये 4 वर्ण आहे. रकार हा अग्निबीज आहे. आकार हा भानुबीज आहे आणि मकार हा चंद्रबीज आहे. आकार हा भानु. राम म्हणल्यावर सूर्यनारायण काय करतो? प्रकाश देतो. पूर्व दिशेची राहुळी, उदयाची सूर्य दिवाळे, केरे ही दिशा पियेची काळी, काळीमा नाही. पूर्व दिशेला सूर्य उगवला. आकाशामध्ये सूर्य आला. पृथ्वीवरचा अंधकार गेला, समाप्त झाला. तस जाने राम मधला आ रा असं जरी म्हणलं तरी त्याच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त झालं. मकार हा चंद्र बीज आहे. मकारामध्ये चंद्राचे 3 गुण आहेत. शीतलता, प्रकाशता आणि अमृतत्व. चंद्र हा माणसाला शीतल करतो, शांत करतो. राम शब्द उच्चारणाराच्या मनामध्ये 3 प्रकारचा ताप राहत नाही.
कामाचा ताप राहत नाही, क्रोधाचा ताप राहत नाही, लोभाचा ताप राहत नाही. संसाराच्या तापे तापलो मी देवा. आमची तुमची दशा आहे. करिता या सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठविले पाय, एवो माझे माय पांडुरंगे. एवढा मोठा प्रपंच आहे, संसार आहे, तुमचा आमचा अनुभव आहे. जेवढा संसार मोठा झाला तेवढा ताप वाढला, जेवढा धंदा मोठा झाला तेवढा ताप वाढला. वाढतच जाणार आहे, वाढतच जाणार आहे. हा सगळ्यांचा अनुभव आहे. मग हा ताप घालवण्यासाठी या इकडे राम राम म्हणा. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. मनवा मनवा खेती करो, मनवा खेती करो हरिनाम, मनवा खेती करो हरिनाम, मनवा खेती करो हरिनाम, मनवा. कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे नाही काही करता आलं तरी राम म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा. 100 काम सोडून जेवण करावं, शतम विवाहाय भोक्तव्यम. तुम्ही म्हणाल हे चांगलं सांगितलं, शतम विवाहाय भोक्तव्यम, सहस्रम स्नानमाचरेत. 1000 काम सोडून, 1000 काम सोडून सहस्रम स्नानम आचरेत, स्नान करावं. 1,00,000 काम सोडून दान करावं आणि कोटी काम सोडून हरीचं भजन करावं. हळू वाजवायची थांबाळा. कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत. करोडो काम सोडून हरीचं भजन करा बाबा, बाकी काही कामाला येणार नाहीये. 100 काम सोडा, स्नान करा. 1000 काम सोडा, स्नान करा. आणि 1,00,000 काम सोडा, दान करा. आणि कोटी काम सोडून हरीचं भजन करा. परी अगत्य तो राम, परंतु परी काम पोटापुरतं करा आणि परी अगत्य राम करा. राम आपल्या जीवनामध्ये अगत्य झाला हे कशावरून समजायचं? याची एक अभंग महाराजांचा आहे. 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये त्याज्य ठरल्या आणि 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये ग्राह्य ठरल्या. समजायचं आता. राम अगत्य झाला, पराविया नारी माऊली समान. मानिले धन काय वेचे, बैसले ठाये म्हणता राम राम. काय होय श्रम ऐसे सांगा, न करिता परनिंदा परद्रव्य अभिलास. काय वेचे आस ऐचे सांगा, संतांचे वचनी मानिता विश्वास. काय वेचे आस ऐसे सांगा, खरे बोलता कोण लागती सायास. काय वेचे यास ऐसे सांगा, तुका म्हणे देव
तुका म्हणे देव जोडे याजसाठी आणि कते आते न लगे काही. हा एक अभंग असा आहे. 3 गोष्टीचा त्याग आणि 3 गोष्टीचा संग्रह केला तर समजायचं परिअगत्य तो राम झाला. पराव्या नारी माऊली समान माना. परनिंदा करू नका. परद्रव्याचा अभिलाष करू नका. 3 त्याज्य आहे आणि 3 ग्राह्य आहेत. राम राम म्हणा. संतांच्या वचनावर विश्वास ठेवा आणि खरं बोला. प्राण जाय पर वचन न जाई. रघुकुल रेत सदा चलियाई. मंगल पवन मंगल अगत्य तो राम. हे करण्यासाठी काय करावं? मनापासून त्याचं चिंतन करावं. कारण ते हेच कारी, कारण ते हेच कारी. पांडुरंगाला धरा. एक अंतरंग साधन आहे आणि एक बहिरंग साधन आहे. चित्ताने पांडुरंगाला धरता येतं का? चित्त जड आहे, पांडुरंग चेतन आहे. चित्त परिच्छिन्न आहे, पांडुरंग सर्व व्यापक आहे. तरी पण धरता येतं. 3 साधन आहे. परमात्म्याचं आपल्या चित्ताने जर चिंतन केलं तर त्याला धरता येतं. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. चित्ताने त्याचं चिंतन करायचं. तो सत आहे, चित आहे, आनंद आहे, सर्वांच्या हृदयामध्ये बसलेला आहे, सर्वांमध्ये समान रूपाने असा आहे. गाढवामध्ये तो आहे, आपल्यामध्ये तो आहे, हत्तीमध्ये तो आहे, मुंगीमध्ये तो आहे. त्याविना काही नाही. त्याच्या सत्तेने सर्व ब्रह्मांड चालतंय. असं चिंतन जर त्याचं केलं तर त्याला चित्ताने धरता येतं. 2रं साधन आहे, त्याचं रूप आपल्या हृदयामध्ये धारण करता येतं.
त्याचं नाम आपल्या जिभेमध्ये धारण करता येतं. पंढरपूरला आपण आषाढीला जाऊ शकलो नाही, कार्तिकीला जाऊ शकलो नाही. गेलो का? नाही गेलो. कोरोनामुळे जाता आलं नाही. मग काय करायचं? घरामध्ये बसल्या बसल्या पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये आहे. आपण चंद्रभागेला गेलो, आंघोळ केले, हातामध्ये तांब्या पाण्याचा आहे, फुलावाले रस्त्यामध्ये आहे, फुलं हातामध्ये घेतले, पायी पायी चाललेलो आहे. दुरूनच असा कळस दिसला. नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. पुढे पोलीस उभे आहेत. पुढे गेलो, विण्याचं दर्शन घेतलं, हातपाय धुतले. पुढे गेलो, तुळशीचे हार घेतले. पांडुरंग लांबून दिसले. कसा दिसला? सुंदर. पांडुरंग कांते दिव्य तेज झळकती, रत्न किंवा कपी अगणित लावण्य तेज पुंजारे, नवर नवे तेज शोभा. पांडुरंग परमात्मा असा तो दिसला सुंदर. त्याचं ध्यान लागलं. तो स्वप्नामध्ये आला, सुंदर दिसला, दर्शन झालं. मग चित्तामध्ये बसला. 4 प्रकाराने दर्शन होतं. पहिलं स्वप्नात होतं, नंतर मूर्तीमध्ये होतं, नंतर सर्व प्राण्यामध्ये आपल्यामध्ये होतं, आणि नंतर पश्चात खलविदम ब्रह्म, नंतर सर्वांमध्ये ब्रह्म दिसायला लागतं. अशी अवस्था येते. असं संतांनी केलं. आणि मग त्याला आपल्या भक्तिभावाने आपल्या हृदयामध्ये धरता येतं. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा त्याला धरता येतो. चित्ते पांडुरंग धरे. असे काही काही माणसं चित्ताने पांडुरंगाला धरतात. एक संन्यासी बाबा रस्त्याने चाललेले, रस्त्याच्या काठेलाच एक शेतकरी औत हाकत होता. औत हाकत नसणाऱ्या शेतकऱ्याकडे पाहिलं. संन्यासी गेले. नेमकं नेरी करण्यासाठी शेतकरी बसलेला आहे. भाकरी सोडणार, जेवण करणार. एवढ्यामध्ये संन्यासी आले. संन्याशाने पाहिलं, त्यांनी पाहिलं, नमो नारायण केला. महाराज जेवण करता का? ठीक आहे, जेवतो. जेवता का म्हणलं की जेवायचं. भूक लागलेली आहे ना. मग बसले जेवायला. भाकरी होत्या 2-2.5. या शेतकऱ्याने दिली, भाजी दिली, पाणी सर्व दिलं. पाहत बसला. संन्याशाने 2 ते 2.5 भाकरी समाप्त केल्या. ढेकर दिला. ढेकरे जेवण दिसे साचे,
नाहीतरी काचे कुंथा कुंथी. डेअरीहून हात फिरवला आणि सांगितलं बाबा मी तृप्त झालो, केळीतलं पाणी पिलं, छान वाटलं, तुला काय पाहिजे का, मी द्यायला तयार आहे. कोण म्हणतंय? साधू. आता तो शेतकरी जरा आडमुठ होता. तो म्हणला माझ्या 2 भाकरी खाल्ल्या, माझंच पाणी पिला आणि परत मलाच म्हणतो काही पाहिजे का, तुलाच काही पाहिजे असेल तर आणखी सांग, आणखी जातो घरी भाकरी घेऊन येतो. खरं देणार का तू? साधूने विचार, देणार का? हो देणार. खरंच देणार का? हो देणार. वचन देश. वचन दिलं, हो देणार, जे पाहिजे ते मागा. त्याला वाटलं मागेल, पैसे मागेल, काही मागेल, धनधान्य मागेल किंवा एखाद्या आणखी जेवण मागेल, पोट भरलं नसेल तर. देणार, हो देणार. बस एक काम कर, मला मन दे तुझं. दिलं महाराज, मन देऊन टाकलंस. आजपासून हे मन मला दिलेलं आहे, या मनाने दुसरं कोणतं चिंतन करायचं नाही. ठीक आहे, देऊन टाकलं मन. साधू निघून गेले. शेतकऱ्याने आवत हाकलं. संध्याकाळ झाली. संध्याकाळी आवत घेऊन गावाकडे चाललेला आहे. भूक लागली, दुपारी जेवण नाही मिळालं. भूक लागली, घरी जायचं, बैल बांधायचे, वैरण टाकायचे. जसं पत्नीने जेवायला वाढलं, बरोबर जेवायचं, 2 ते 2.5-3 भाकरी खायचा, मस्त झोपायचं. चिंतन मनाने केलं आणि लक्षात आलं की मी हे मन साधूला दिलं होतं आणि याने मी संसाराचं चिंतन केलं. तिथेच आऊत सोडून दिलं. तसाच उभा राहिला, साधूचं चिंतन करत 12 वर्ष एका जाग्यावर राहिला. 12 वर्षानंतर साधू फिरत फिरत आले. त्यांना माहित होतं अशी आडमुठ माणसं आपले शिष्य होऊ शकतात. तो कुठेतरी उभा असेल. विचारलं तर म्हणले हो उभेत. गेले त्यांच्यापाशी, समाधी लागलेली होती. हा साधू कोण होता? गोरक्षनाथ महाराज. आणि याने हा कोण होता? शेतकरी अडबंगनाथ. नाव ठेवलं, मस्तकावर हात ठेवला. हे असो दिटे जयावरे झळके, की हा पद्म करो माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेसे. अशी अडमुठ माणसं, भोळी माणसं देवाला आपल्या चित्तामध्ये धरू शकतात. चित्ते पांडुरंग धरी, कारण ते हेच करी, चित्ते पांडुरंग धरी. मग यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. रात्रंदिवस नामस्मरण करावं लागणार आहे. एवढं नामस्मरण करायचं, एवढं नामस्मरण करायचं, वर्तमान नामस्मरणाने भूतकालामधलं सर्व संपलं पाहिजे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपेचा नाश कृपेने त्याचा प्रारब्धाचा नाश होतो. कोण म्हणतं आपलं प्रारब्ध संपत नाही? संपत हो. प्रारब्ध 2 गोष्टीने संपत. हरीच्या कृपेने प्रारब्ध संपत आणि संतांच्या कृपेने प्रारब्ध संपत. करायला पाहिजे. प्रारब्ध संपलं. वर्तमान कालामध्ये सेवेचा ध्यास एवढा घ्यायचा
की आपलं प्रारब्ध बदललं पाहिजे, बदललंच पाहिजे. का नाही बदलणार? बदलू शकतं, फक्त प्रयत्न करावा लागतो. प्रापंचिक प्रारब्धाची गोष्ट नाही चालली हा, ही पारमार्थिक प्रारब्धाची गोष्ट चालली आहे. पारमार्थिक आपण काय करतो? प्रापंचिक प्रारब्धाला प्रयत्नामध्ये घेतो आणि पारमार्थिक जे प्रारब्ध आहे त्याला प्रारब्धामध्ये नेतो. नाही कळालं? प्रापंचिक जे आहे प्रारब्ध, ते प्रारब्धानेच होणारा प्रपंच आहे, त्याला आपण प्रयत्न करतो आणि परमार्थाला प्रारब्धावर सोडत असतो. आमच्या नशिबी नाही महाराज. मग जसं होईल तसं नाहीये. सायास करेसे प्रपंच दिननिसे, हरेसे कान भजसे कवन्या गुणे. सायासाने प्रपंच करतो आणि परमार्थ प्रारब्धावर घालतो. आमच्या नशिबात नाही, आम्ही कशी माळ घालणार? इथे बरेच बिना माळकरी असतील, माळीचे असतील, पण नाहीत घालणार. ते कधीच नाही घालणार. त्यांनी ठरवलेलं आहे, निश्चय करून आलेले आहेत ते. आता एवढे उगाच झाले का 50-50 वर्षाचे? आतापर्यंत मोकळे नाही राहिले. पण ऐका, ते असं म्हणतात की आमचं नशिबामध्ये नाहीये. करून करून भागले आणि देवपूजेला लागले असं म्हणायची वेळ येऊ नये म्हणून आम्ही ते करणारच नाही असं ठरवतात. पण तसं नाहीये. प्रपंचामध्ये प्रारब्ध मानायचं, अन्नमान धन हेतू प्रारब्धाधीन, आणि परमार्थामध्ये मात्र सायास करीसी. सायास केला पाहिजे. कुठे? परमार्थामध्ये. एक मनुष्य वैशाख महिन्यामध्ये वैशाख संपला, आषाढ सुरू झाला, धो 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 पाऊस पडला. एवढा पाऊस पडला की नदी नाल्याला पाणी आलं. या पाण्यामुळे शेत काही वाहून गेले, काही बांध फुटले आणि त्याच्यामध्ये एक असा डेरा साचला. कशाचा? चिखलाचा डेरा, मातीचा डेरा. पाणी सर्व विहिरीत तुडुंब भरलेले आहेत. ढग आकाशामध्ये, थोडंसं ऊन पडलेलं आहे. एवढ्यामध्ये तो चाललेला होता. जाता जाता त्या डेऱ्यामध्ये त्याचा पाय फसला. एवढा फसला, गुडघ्या इतका गेला. दुसरा टाकला, हलू लागला, मांडा इतका गेला. जसं जसं वर येण्याचा प्रयत्न करतो तसं तसं तो खाली खाली चाललेला आहे. छाती एवढा तो डेऱ्यामध्ये फसला. ओरडू लागला. 4-5 शेतकरी आले, पाहिलं तर डेऱ्यामध्ये फसलाय. गाळाचा डेरा आहे. कासरा फेकला, धरला त्याने कासरा. सर्वांनी ओढलं, बाहेर काढलं. अरे भल्या माणसा, असं डेऱ्यामध्ये फसल्यानंतर हात पाय हलवायचे नसतात. दुसरा म्हणला, अरे असं कुठं फसला तर हात पाय हलवायचे नसतात. त्याच्या डोक्यामध्ये बसलं, असं कुठं फसल्यानंतर, पडल्यानंतर हात पाय हलवायचे नसतात. गेला पुढे. पाऊस पडलेलाच होता, पाण्याने विहीर भरलेली काठोकाठ. त्याच्यामध्ये त्याचा पाय गेला, दोन्ही पाय गेले. आताच मंत्र ऐकला होता, असं कुठं पडल्यावर हातपाय हलवायचे नसतात. त्याने टाईट असे हातपाय केले. आता होणार काय त्याचं? खाली एकदा गेला, वर एकदा आला, गोचा खाऊ लागला, ओरडू लागला. बाकीच्याने पाहिलं, अरे आत्ताच काढला होता, आता कुठं गेला? अरे तो वर येतोय, बोलतोय, पळा पळा पळा. पळाले, कासरा फेकला, काढलं बाहेर. मूर्खा, अरे हातपाय तर हलवायचेस. काय माणसं आहेत, आत्ताच बोलले होते की हातपाय हलवायचे नाही आणि आता म्हणता की हातपाय हलवायचे असतात. अरे मूर्खा, चिखलामध्ये पाय हलवायचे नसतात, पाण्यामध्ये पडल्यानंतर हातपाय हलवायचे असतात. तसं प्रपंचरूपी चिखलामध्ये पडल्यावर हातपाय हलवायचे नसतात. पाण्यामध्ये, परमार्थ रूपे पाण्यामध्ये पडल्यावर अवश्य हातपाय हलवायचे. डेरे हरी पलंगावरी असं होऊ शकत नाही. नाना तुम्ही साक्षी आहात. हातपाय जर हलवले नसते तर ओसाचं कोयत
चुकलं नसतंस, जर प्रॅक्टिस केली नसती तर चुकलं नसतंस. प्रयत्नांतेश प्रयत्नच करावा लागतोस. किती प्रयत्न करायला पाहिजे? 8 तास प्रयत्नच करायला पाहिजे. एवढा अभ्यास करावा लागतो. अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले की. अभ्यासेन तू वैराग्येन च गृह्यतेश. अभ्यासाने हे प्राप्त होत. अभ्यासाने प्रारब्ध बदललं जातोस. प्रयत्नाने परमार्थाच्या प्रारब्ध रचलं जातं, संचित बनवलं जातं. ही शास्त्राच्या प्रमाणाने असा हेवा करा, असं प्रारब्ध परमार्थाचं बनवा की आजपासून माग जे झालं ते गंगेला अर्पण आहे. आता मात्र आम्ही व्यसन सोडणार, जीवन बदलणार, आम्ही काहीतरी करून दाखवणार. विठ्ठल विठ्ठल. दिल्लीमध्ये हरिश्चंद्र नावाचे सेठ होते. हे सत्य घटना आहे. या हरिश्चंद्र नावाच्या सेठजीने 17 वर्ष राम कृष्ण राम 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 या मंत्राचा जप केला. किती? 17 वर्ष. आणि कधी? सकाळी 4 ते 6 2 तास. कल्याण मासिकामध्ये आले काय 2 तास सेवा केली. राम 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 राम. 4 ते 6 नेम ठरलेला 17 वर्ष काटेकोरपणाने पाळला. कारण वेळेला पण फार महत्व आहे. वेळेला, त्या वेळेला भगवंत त्या ठिकाणी येऊन बसत असतो. आपण नेम केला ना तर त्या नेमाला तो तिथे येणार. 7:45 पावणे जो टाइम असेल आपला 8 वाजता कीर्तन आहे ना, मग त्या वेळेला परमात्मा येऊन बसत असतो. तिथे येतो. कथा 2 ते 5. 2 ला परमात्मा येतो. तुम्ही नंतर आले तरी चालतं, पण देव मात्र पहिला येतो. 4 ते 6 सेवा केली. आणि एक दिवस राम राम मंत्र झाला.
6 वाजता उठले, बगीच्यामध्ये फिरायला गेले आणि अटॅकचा झटका आला, खाली पडले. पोरं धावली, पोरांनी उचललं, दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टरने सलाईन लावलं, सांगितलं 1 रात्र वाट पाहावी लागेल. श्वासोश्वास आहे, चालू आहे. पत्नी मुलं 2 आले, रात्रभर बसले. सकाळी 4 वाजले. यांना माहित होतं की बाबा 4 वाजता राम राम जप करतात. आता ते तर पडलेत, आता ते तर बोलू शकत नाही, आपण बोलावं. डॉक्टरची परवानगी घेतली, पडदे लावले. पत्नी 2 मुलं 2 मुली बसलेल्या आहेत. राम 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 जप सुरू केला. 4 ते 6 या 5 जणांनी जप केला. 6 वाजले, शेठजेचे हातपाय हल्ले, डोळे उघडले. पाहिलं, पत्नीला पाहिल्याबरोबर म्हणले मी कुठे? तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात. सकाळी पडला होता, संध्याकाळ झाली, रात्र गेली आणि आता सकाळ झालेली आहे. असं तुला माहित नाही माझा नेम होता. 4 वाजता माझं मन राम राम बोलत होतं, पण वाणी बोलू शकत नव्हते. हातपाय मला जर जाऊ लागले, तो का नाही मला उठवलं? एवढे संस्कार मनावर बसले होते, एवढं त्यांनी बनवलं. प्रारब्धी हेवा, प्रारब्धाचा हेवा केला सेवेचा. स्पर्धा केली सेवेची, मी जास्त करेल, मी जास्त करेल, मी जास्त करेल नामस्मरण, मी खऱ्या मार्गाने जास्त करेल, वैराग्य धारण करेल, असा हेवा परमार्थामध्ये वाटला पाहिजे. त्यांनी 1 कोटी केला ना जप, तर मी 2 कोटी करून दाखवेल. त्यांनी 4 पारायण केले ना, मी 8 पारायण करेल. सांगावसे वाटतंय. लातूरमध्ये तुम्ही ओळखता हरिभक्ती परायण बरोरे महाराज, भारत महाराज बरोरे ते एक, आणि सुधाकर महाराज बरोरे आत्ता आहेत. त्यांनी 1 कोटी रामकृष्ण हरीचा जप केला या 4 महिन्यात. नाना 4 महिन्यात 1 कोटी. कोरोना आला, काही नाही. कोरोना काय करतोय? राम नाम घेण्यासाठी संधी मिळाली, बरावी संधी सापडली वेळ. असं करून घेतलं. प्रारब्ध याविषयी बनवायचं. प्रारब्धी हेवा, जोडे देवाचे ते सेवा, कारण ते हेच करे, चित्ते पांडुरंग धरी, विठोबा रखुमाई. करण्यासाठी काहीतरी बळ लावावं लागणार आहे. तुका म्हणे बळ बुद्धी वेचोनी सकळ, सकळ बुद्धीचा प्रयोग या परमार्थामध्ये करावा लागणार आहे, तरच या गोष्टी घडतात. काही बळ आहे, शारीरिक बळ असतं, दुर्योधनामध्ये बळ होतं, त्याच्यापेक्षा भीमामध्ये बळ होतं. लहानपणी पांडव आणि कौरव खेळायला जायचे, आंब्याचं झाड आणि सूरपारंबी खेळायची, पाय वर करायचा आणि काठी फेकायची, ते पळायला जायचं, तिकडे आणायचं आणि तोपर्यंत बाकीच्यानी झाडावर चढायचं, चढून जायचं. कौरव सगळे झाडावर चढायचे, भीमदादा येते, भीमदादावर राज,
काठी फेकली किती काठी आणायला डोलाने जायचे हळू 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 आणि ती काठी आणायची रिंगणामध्ये भीमाने ठेवायची कौरव वर बसलेले असायचे भीमाने काय करायचं खाली झाडाला धरायचं गदगद हलवायचं नाहीच पडले तर झाड उपटून सुद्धा फिरवायचं एवढं बळ होतं अनेक प्रकारचं बुद्धीचं बळ आहे मनगटामध्ये बळ आहे लोकांचं बळ आहे हे सगळे बळ आहेत या बळांचं बाकी परमार्थामध्ये काही चालत नाही हे समाप्त होणारे बळ आहेत बळ टिकत फक्त निष्ठेचं बळ विश्वासाचं बळ नामस्मरणाचं बळ नामस्मरणाचं बळ कायमचं टिकतं म्हणून म्हणलं बुद्धीचं बळ आणि निश्चयाचं बळ निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ निळोबारायांनी निश्चय केला वैकुंठामधून जगद्गुरु तुकाराम महाराजांना खाली यावं लागलं उपवास केला गुरु आले तर बरे नाही तर मी उपोषण सोडणार नाही देव साक्षात आला तरी पण नाही गुमानलं येथे तुझ लागी बोलाविले कोणी पार्थिल्या वाचूनी आला शिका जा वापस मी तुकाराम महाराजांचा धावा करत आहे जावं लागलं महाराज तुमचा धावा करतात नळोबा महाराज जावं लागतंय तुम्हाला मग खाली आले तुकोबाराय निळोबारायांना उठवलं मस्तकावर हात ठेवला आणि मग त्यांनी उपोषण सोडलं बळ आहे बळ एकलव्यामध्ये बळ होत कशाचं भावार्थाचे बळ मोठे भावार्थाचे बळ देवतांचा झाला बाळ एकलव्यामध्ये भावाचं बळ होत द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा केला त्या मातीच्या पुतळ्याच्या समोर उभा राहून धनुर्विद्या शिकली जी अर्जुनाला प्राप्त झालेली नाही ती या एकलव्याला मिळाली तसा आपला जर भाव असेल तर मग देव सहज प्राप्त होऊ शकतो आणि भाव जर नसेल तर मग ब्रह्मदेव जरी साक्षात आला तरी काही उपयोग नाही आजही देव आहे पहिलाही देव होता पण साधू संतांनी भावाचं बळ वापरलं माझा विठ्ठल पांडुरंग जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंग माझा विठ्ठल पांडुरंग हाच काल होता कोणता कलियुग 400 वर्षापूर्वी काय होत कलियुग तर होता तर कलियुगाला सूर्य होऊन किती वर्ष झाले 10.5 कलियुगाला सुरू होऊन 5125 वर्ष मागे पुढे झाले एवढे वर्ष झालेले आहेत तोच काल होता 400 वर्षापूर्वीचा जगद्गुरु तुकाराम महाराज दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद गीते गाता छंद ताल नाही पक्षाला पाहिजे झाडाला पाहिजे अळवायचे भजन करायचे मग तो विठ्ठल परमात्मा यायचा आणि तो नाचायचा दर्शन द्यायचा मीराबाईचा काल संत संत जेवढे झाले ते सगळ्यांनी बुद्धीचं बळ नाही वापरलं हा पुनश्च सांगतो बुद्धीचं बळ नाही वापरलं बुद्धीचं बळ वापरायचं काम मानवाचं आहे जंतूचं आहे मानव नाही जंतू जंतू बुद्धीचं बळ वापरतात ते भावार्थाचं बळ वापरलं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्याची भाषा कोणती आहे काय मामा कोणती भाषा प्रेमाची भाषा भागवताची भाषा प्रेमाची भाषा आहे रामायणाची भाषा प्रेमाची भाषा आहे
एकनाथी भागवताची भाषा प्रेमाची भाषा आहे, संतांची प्रेमाची भाषा आहे. त्यांनी जर बुद्धीची भाषा वापरली असते तर एकालाही काहीच कळालं नसतं, काहीच नसतं कळालं. त्यांनी प्रेमाची भाषा वापरली आणि मग हे सर्व आम्हाला प्राप्त झालं. प्रेमाचं बळ वापरलं. प्रेम ते प्रगट होई मैं जाना, हरि व्यापक सर्वत्र समाना. प्रेमाने परमात्मा प्रगट होतो, प्रेमाच्या भावाने बळाने परमात्मा प्रगट होतो. नामदेव महाराजांचं हेच आहे. प्रेम बळ वापरलं, निष्ठेचं बळ वापरलं. अरे तुला नैवेद्य खावा लागेल, जर नाही खाल्ला तर माझं मस्तक आणि तुझे पाय मी फोडून घेईल. प्रगट व्हावं लागलं. पुरणाच्या पोळीचा नैवेद्य खावा लागला. दूध पियो मेरे गोविंद लाला. तुका म्हणे बळ बुद्धी वेचोनी सकळ. वेचोनी म्हणजे खर्च केली बुद्धी. बुद्धीला जास्त जास्त ताण दिला आणि त्या बुद्धीला सांगितलं, बाई आता परमार्थामध्ये तुझं काही काम नाही, तू जरा बाजूला हो. आणि खरंच नाही बर का, बुद्धीचं काही काम नाही. काय आम्ही तुम्ही निर्बुद्ध आहोत का? नाही. बुद्धी बाहेर ठेवायची. बुद्धी गुरुच्या वाक्याने संस्करित करून आतमध्ये यायचं आणि तिला सांगायचं, आता जे व्यासपीठ सांगणार आहे त्याविषयी तू नम्र व्हायचं. त्याला म्हणतात संस्करित बुद्धी, अर्थात दीक्षित बुद्धी, अर्थात शरणागत बुद्धी. वापरायची बुद्धी पण दीक्षित बुद्धी. म्हणून म्हटलंय ना, आमच्या इथं जर तुम्ही आलात ना, काही बी तुम्हाला चालणार नाही करायला. तुम्हाला काही बी नाही चालायचं. तुम्हाला रामकृष्ण हरी मंत्र घ्यावा लागेल, मांस दारू पिणं सोडावं लागेल, तुळशीची माळा घालावी लागेल, तरच या रे. मग म्हटलंय लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासे. बुद्धीचं बळ बाहेर. आणि जर बुद्धीचं बळ आपली बुद्धी घेऊन आला, संस्कारित केले नाही, दीक्षा घेतली नाही, कोणत्या गुरुच्या चरणावर झुकलेला नाही, तर समजायचं इथे बुद्धीचा वापर केला की संशयाचा जन्म झाला. आणि मग संशय आत्मा विनश्यती. संशय आला रे आला की मनुष्याचा नाश झाला. मग व्यापारामध्ये म्हणा किंवा आपल्या प्रपंचामध्ये, आपल्या पती पत्नीमध्ये संशयाला नाश झाला प्रपंचाचा. धनामध्ये संशयाला नाश झाला. मनोनी संशयावनी थोर, आणि नाही पाप घोर, हा विनाशाची वाघोर प्राणी असे. संस्कृत बुद्धी झाली नाही तर संशयाला जन्म झाला. संस्कृत बुद्धी झाली, काही नाही, कथा चालली ना, महाराजांचं कीर्तन आहे ना, गुरुजीने सप्ताह केला आहे ना, चला सापडले वेळ आता, चांगलं आहे, कोणाचंही कीर्तन असू द्या ना. 2 तास बसले, पुण्य लाभ झाला. सुरू झालं सगुण चरित्रे परम पवित्रे, सादर वर्णावे सज्जन वृंद मनोभावे आदे वंदावे. संत संगे अंतरंगे नाम बोलावे, कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे. प्रेम भरे वैराग्याच्या गोष्टी विवराव्या, भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या. ऐसी मर्यादा आहे संतांच्या घरची. अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करटाळी, एका जनार्दने मोक्ष होय तत्काळी. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे, सज्जन वृंद मनोभावे आदि वंदावे. सज्जन वृंद मनोभावे आदि वंदावे. बुद्धीला सोडा, बुद्धीला संस्कृत करा आणि मग इथे या.
मग नामस्मरण कीर्तन भजन करा. तुका म्हणे बळ बुद्धी वेचोनी सकळ कारण ते हेची करे चित्ते पांडुरंग धरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय 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 ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली जय 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 ज्ञानेश्वर कारण ते हेचे करी चित्ती पांडुरंग धरी. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे भजन करू. एवढे तुम्ही सज्जन आहात श्रोते मंडळी, श्रोता वक्ता ज्ञाननिधी कथाराम की होय. सर्वांच्या चरणी नमस्कार आहे. 2 तास तुम्ही चांगल्यापैकी बसलात. आता तुम्ही कुणीच उठणार नाही अशी अपेक्षा करतो. उशीर जरी झाला असला तरी पण तुकाराम महाराजांचे भजन करू. तुकाराम 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 जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल बोललेले पुरे वेडवा पुरे विठ्ठल उठू नका उठू नका उठू नका. थोडस 5 मिनिट फक्त 5 मिनिट खुर्ची घेऊन खुर्ची घेऊन 5 मिनिट उठू नका. 5 कृपया खाली बसा. माणसातून उठून लागते बरं का. ऐका सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल आयोजित भव्य कीर्तन महोत्सव 2021 मंजरथ रोड माजलगाव जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.